तो आ विठ्ठल बरवा, तो आ माधव बरवा, तो आ माधव बरवा, तो आ माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आदर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण, हरे जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरे, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची निराशी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंड, उपवास
उपवास पारणे राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंत उपवास पारणे राखीला दारवंत केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला अंश परंपरा दासमी अंकित अंश परंपरा दासमी अंकिता अंश परंपरा दासमी अंकिता परंपरा तुका मोकलीला काज कवना तुका मोकलीला कोणा उपवास पारणे राखीला दारवंत उपवास पारणे राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंत पारणे राखीला दारवंता केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला गोपाल कुमार 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 गोपाल कुमार गोपाल कुमार वडिलांचे मिराचे गा देवा माझ्या वडिलांचे मिराचे गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गादेवा माझ्या वडिलांची मिरासी गादेवा माझ्या वडिलांचे मिराचे गा देवा माझ्या वडिलांची मिराचे गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गादेवा माझ्या वडिलांची मिरासी गादेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे दार वाटा उपवास पारणे राखीला दार वाटा तुझी चरण से पांडुरंगा तुझी चरण से पांडुरंगा उपवास करणे राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंता केला भोगवटा आम्हाला गे आम्हाला गे केला भोगवटा आम्हाला गे आम्हाला गे केला भोगवटा केला भोगवटा आम्हाला गे उपवास पारणे राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंता केला भोगवटा आम्हाला गे आ
दारवंता पुंडलिक वरदा हरी पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय सद्गुरु श्रीधर महाराज जमणार नाही ते राहू दे हो जमणार नाही ते पद वाटून होते विठ्ठल विठ्ठल पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की समर्थ सद्गुरु श्री श्रीधर बाबा की जय माझ्या वडिलाची माझ्या वडिलाची मिराशिगा देवा चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंठा केला भोगवटा आम्हा लागी वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कवना उपवास पारणे राखिला दारवंठा केला भोगवटा आम्हा लागी विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरिनाथ भगवान की समर्थ सद्गुरु श्रीधर महाराज की राम भाऊजी महाराज की जय महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथिता विचार त्यांच्या कृपादाने कथिता विचार त्यांच्या कृपादाने कथिता विचार त्यांच्या कृपादाने
कथिता विसावा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे केलिया स्मरण हो यशकड विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठला विठला ढाला माझ्या वडिलाची मिराशिका देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंठा केला भोगवटा आम्हाला गी श्री सद्गुरू श्रीधर महाराज भक्ती पंचक्रोशी परिक्रमा श्रीधर महाराजांच्या पुण्यतिथी सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने 50 वर्षाचा वारसा घेऊन 50 दिवसाचा प्रवास करून आणि जवळजवळ 150 गावला या भक्ती फेरीचा जागर आपण गेल्या 50 दिवसामध्ये केलेला आहे. श्री सद्गुरू श्रीधर महाराज व रामभाऊ महाराज यांच्या कृपेने स्वामी वासुदेवजी महाराज सरस्वती हरिभक्तीपरायण अंबादास महाराज चोपडे हरिभक्तीपरायण गोकुळ महाराज चोपडे यांच्या संकल्पनेतून सद्गुरू श्रीधर महाराज यांच्या 50व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा भक्ती फेरीचा 50 दिवसाचा प्रवास करून हा रथ आपल्या स्वगृही म्हणजे आपल्या मुक्कामाला पोचलेला आहे. आणि या समारोपाच्या निमित्ताने आज हा समारोप आहे आणि समारोपाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. ज्यावेळेला 50 दिवस हा रथ चालू होता त्यावेळेला 1 दिवस आम्ही येऊ असं सांगितलं होतं भाऊंला, पण आज या ठिकाणी समारोपाच्या निमित्ताने येण्याचा योग आला आणि श्रीधर महाराजांची सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. सज्जनानो, श्रीधर महाराज तर आम्ही पाहिले नाहीत, तुम्ही पाहिले अण्णा, तुम्ही पाहिले का? नाही. श्रीधर महाराज आम्ही पाहिले नाहीत, पण आबांना आम्ही पाहिलं, रामभाऊ आबांना आम्ही पाहिलं आणि फक्त पाहिलंच नाही तर चांगलं पाहिलं. चांगलं पाहिलं याचा अर्थ तुमच्या लक्षात आलाच. पण खरं सांगू का, ज्यांच्याकडे रामभाऊ महाराजांनी चांगलं पाहिलं त्यांचं चांगलंच झालं. बरं. मी असं म्हणेल की आबांच्या परीक्षेमध्ये जे उतरलं असेल, आबा म्हणजे आबा होते, आबा म्हणजे ऋषी होते. ऋषीमध्ये अनेक नावं आहेत, वशिष्ठ आहेत, विश्वामित्र आहेत, वाल्मिकजी आहेत, आणखी ते नंतर घेऊ आपण. दुर्वासा नंबर नंतरचा आहे. वशिष्ठ आहेत, वाल्मिकजी आहेत, विश्वामित्र आहेत, आणखी अनेक पद्धतीचे ऋषी आहेत. त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा नंबर जर कोणाचा असेल तर तो दुर्वास ऋषीचा होता. पण दुर्वास ऋषी, वशिष्ठ जसे ऋषी होते तसे दुर्वास सुद्धा ऋषीच होते. मी असं म्हणेल की तुम्ही एखाद्या सोनाराकडे जर तुमच्या सोन्याची परीक्षा घेण्यासाठी गेलात तर तो सोनार त्या सोन्याची पूजा करत नाही, तो सोनार त्याच्यावर कुंकू अक्षित वाहत नाही,
तर तो सोनार त्याला ठोकतो, तो सोनार त्याला कापतो आणि तो सोनार त्याला तापवतो. सोनं हे तापवल्याशिवाय सोनं ठरत नाही. तापवल्यानंतरही ज्याचं वजन कमी होत नाही ते सोनं होय ना. तापवल्यानंतरही ज्याचं वजन कमी होत नाही ते सोनं. आणि असा तापवणारा भेटणारा एखादा सोनार ज्याच्या जीवनामध्ये भेटत असेल तो भाग्यवान. भाग्यवान. अरे ज्ञानेश्वर महाराज हे सोनच, पण वेसोबा भेटले म्हणून. जगद्गुरु तुकोबारा हे सोनच, पण रामेश्वर भट्ट भेटले म्हणून. छत्रपती शिवाजी महाराज हे सोनच, पण औरंगजेब भेटलेत म्हणून. औरंगजेब भेटला म्हणून. भेटले नाही, भेटला म्हणून. भेटले काय म्हणायचं त्याला एखादा, भेटलाय म्हणून. औरंगजेब भेटलाय म्हणून. तसं मला असं वाटतंय की सोन्याची परीक्षा घेणारा एखादा सोनार भेटणं जसा महत्त्वाचं आहे, आणि त्या सोनाराच्या परीक्षेला जे उतरत असेल त्याला सोनं म्हणतात. आणि खरं सांगू का खेडकरांना, आबाच्या परीक्षेला जे उतरलं असेल ते परमार्थातलं सोनं. असंच ना. त्यांच्या परीक्षेला उतरलं असेल ते सोनं. मला हे सांगू द्या, परमार्थामध्ये स्वभाव महत्वाचा नाही. व्याकरणामध्ये एक श्लोक आला भांडारकराच्या पुस्तकात पहिल्यानेच, कृष्णभोगी शुकस्त्यागी. हा श्लोक पाहून घ्या. परमार्थामध्ये स्वभावाला महत्व नाही, परमार्थामध्ये प्रभावालाही महत्व नाही. परमार्थामध्ये खऱ्या अर्थाने विचाराला महत्व आहे, आणि त्या विचाराप्रमाणे कृतीला महत्व आहे. तुमचा स्वभाव अत्यंत गोड आहे राव, अत्यंत गोड आहे तुमचा स्वभाव, पण कधी चहा पाजत नाही. बोलायला लय गोड आहे राजा, पण कधी जेवण सांगत नाही. नाही का. आता इतक्या दिवस झाले आम्ही, त्या मामाने आम्हाला कधी जीव घातलं नाही. मामा स्वभाव अत्यंत गोड का, पण जेवण द्यावं लागेल ना. स्वभाव स्वभाव अत्यंत मी सांगू का, मी सांगू का, विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. हा हा विठाला विठाला. हो, जीव घालणारा माणूस प्रेमळ असला पाहिजे. जीव घालणारा प्रेमळ असला पाहिजे, प्रेमळ असला पाहिजे. त्याचे शब्दसुद्धा प्रेमळ असले पाहिजे. नाही का. मी विचारून जाईल. खरं म्हणजे हे आमचे विनेकरी आहे. कोण्या गावचे तुम्ही? चिंचोली. हां, चिंचोली. अरे वा. हां, चिंचोलीचे. बापरे. समजा आम्ही सगळेजण तुमच्या घरी जेवायला आलो, हो म्हणा. हो तर म्हणा. हो. तुम्ही आम्हाला पंचपक्वान्नाचं भोजन केलं, हो म्हणा. हां, केलं नाही, केलं ना नाही, हो म्हणा. सांगा पंचपक्वान्नाचे नावं. गोड आंबट. गोड आंबट म्हणताय, गोड आंबट. काय नाव. बरं चला, हो म्हणा. तुम्ही आम्हाला 2000 रुपये किलोचं तूप आणलं वाढायसाठी, हो म्हणा. वाढायचं नाही, हो म्हणा. हो. आणि ते तूप वाढताना तुम्ही सारखं म्हणत होते, घ्या लेको खाऊन. पाहिलं होतं तुमच्या बापाने कधी, हो म्हणा. तुमच्या लक्षात आलं असेल की हे सगळे पदार्थ यांनी केले, पण यांनी जर आपला बाप काढला त्याच्या घरचं तूप खा वाटेल का आपल्याला? वाढणारा कसा असला पाहिजे? कसा असला पाहिजे? माऊलीची ओवी नाही का पाठ? नाही. अरे ते पुढचं आहे, अगोदरचं सांग ना. सुग्रणू आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, असं असलं पाहिजे. बाई सुग्रण असली पाहिजे, बाई सुग्रण असली पाहिजे. सुग्रणू आणि उदारे. बरं ती उदार असली पाहिजे. ते उदार असणं फार महत्वाची आहे मारा. नाही तर काही काही बाया बेसन करतात पण तेलच वाढत नाही. उदार असली पाहिजे. आणि जेवणारे कसे असले पाहिजेत? एकाच घासाला सगळी चटणी खाऊन टाकली पाहिजे. एकाच घासाला, पहिल्याच घासाला चटणी. रसज्ञ असले पाहिजेत,
मग जेवणाची मजा येत असते. असं असलं पाहिजे. विठाला 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 हो, मी यासाठी बोलतो आपल्याशी, भोजन देणारे प्रेमळ असले पाहिजेत. भोजन महाराज आईच्या हातलंच घेतलं पाहिजे. आई जर वाढायला असेल आणि मुलगा जर जेवायला असेल तर त्या भोजनाची फार वेगळी मजा असते. लक्षात ठेवा, आईच्या हातचं भोजन फार वेगळं असते. बाईच्या हातचं भोजन मला माहीत नाही, तुम्हाला माहीत आहे. बाई बिचारी शिव्या देत असते ना आपल्याला जेवावं आपल्याला म्हणजे तुम्हाला जेवावं लागतं. याचा अर्थ असा आहे की भोजन देणारे प्रेमळ असले पाहिजेत. पुढे ऐका, भोजन देणारे प्रेमळ असले पाहिजेत आणि शिकवणारे कडक असले पाहिजेत. कडक असले पाहिजेत, कडक असले पाहिजेत. शिकवणारे जर कडक भेटले नाही तर विद्यार्थी कधीच पास होणार नाही, कधीच पास होणार नाही. आणि म्हणून शिकवणारे कडक असले पाहिजे. सांगू द्या मला, मी आबाचा स्वभाव पाहिला, जास्त नाही पाहिला पण 1-2 वेळेला पाहिला. त्याच्यात मला त्यांचा परिचय झाला. आबाचा स्वभाव मात्र कडक होता, पण आबाची परमार्थाची निष्ठा मात्र पर्वतासारखी कठोर होती. लक्षात ठेवा, फार मोठी निष्ठा होती. अरे निष्ठा महत्वाची आहे ना, ही निष्ठा महत्वाची आहे. निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, निष्ठाचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निष्ठा, निष्काम निष्ठा, विठाली विश्वास, निष्काम निष्ठा, विठाली विश्वास. आबाच्या परीक्षेमध्ये जो उतरला असेल, समजून चालाव, त्याचा परमार्थ शेवटपर्यंत जाईल आणि गेला आहे. सज्जनानो, मला या परंपरेबद्दल आनंद वाटतो. खरं म्हणजे आपल्या वडिलाची परंपरा, आपल्या वडिलाची मिराशी चालवण्यासाठी आजही कुटुंब समर्थपणे प्रयत्न करते. आजही त्याची उदारता कायम आहे आणि म्हणूनच आपल्या कुटुंबाबद्दल सगळ्या तालुक्याला अत्यंत आदर आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जर हे परंपरा सोडली असती तर आम्ही या ठिकाणी फक्त मंगल कार्यालय म्हणून आलो असतो. परंपरा सोडली असती तर आम्ही फक्त अक्षिदा हातावर घेऊन नवरदेव नवरीच्या अंगावर फेकण्यासाठी आलो असतो. पण आम्ही आज या ठिकाणी येतोय ना, ते अत्यंत आदराने पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी, श्रीधर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी, आबाचं दर्शन घेण्यासाठी येतो. याचं कारण तुम्ही ही परंपरा कायम ठेवली म्हणून. परंपरा कायम ठेवणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. खरं सांगतो तुम्हाला, मनापासून सांगतो की आम्हाला चोपडे घराण्याचा सार्थ अभिमान आहे. अभिमान, मला खोटं बोलण्याचं काय कारण आहे. सार्थ अभिमान आहे दादांनो की तुम्ही ही परंपरा कायम ठेवली. आबा होतेच, नंतर काका आहेत, तुमचा तर अभिमान आहेच, पण पुढचेही तुमचे मुलं तुमच्याही पुढे आम्हाला दिसत आहेत, त्याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि ही परंपरा चालवणं अत्यंत महत्त्वाची आहे. आणि मला असं वाटतंय हेच तुमच्या घराण्याचं खरं भांडवल आहे. विठाला विठाला मोबाईल नको पाहू, मोबाईल हो माझ्याकडे पहा. असं 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 हां, इथे थोडं शिस्त असते ना. असं असं भांडवल आहे, भांडवल. कसं आहे पहा, भांडवलाची गरज आहे. मला असं वाटतंय मृदंग वाजवायचा असेल तरी भांडवल पाहिजे. मृदंग वाजवायचा असेल तरी भांडवल पाहिजे.
ते भांडवल वापरण्याचं ज्ञान पाहिजे, वापरण्याचं ज्ञान पाहिजे. एखाद्याने खर्जामध्ये गायन चालू करावं आणि तुम्ही मुखडा वाजवावा, तसं नाही पाहिजे. ते तसंच वाजवलं पाहिजे. लग्गीसुद्धा कुठली कुठं वाजवायची हे समजलं पाहिजे, नाही का? नाही तर श्रीरामचंद्र कृपालू भजमन म्हणायचं आणि तुम्ही धागिनता वाजवायचा, असं नाही पाहिजे. म्हणजे मृदंग वाजवण्यासाठी सुद्धा भांडवल पाहिजे, भांडवलाची गरज आहे आणि ते वापरण्याचं ज्ञान पाहिजे. गायनासाठी सुद्धा भांडवल पाहिजे महाराज, गायनासाठी सुद्धा भांडवल पाहिजे. मला असं वाटतं गुणीजनांच्या जीवनामध्ये स्वर तर हे भांडवल आहेच, पण तो जर वारकरी गुणीजन असेल तर पाठांतरसुद्धा त्याचं एक भांडवल असलं पाहिजे, त्याच्या पाठ असलं पाहिजे. काकड्यातले साधे साधे प्रमाण त्यांनी पाठ केले पाहिजे. मला वाटते टाळकऱ्याच्या सोबत नेहमी मालिका असली पाहिजे आणि मोबाईल पाहिल्यापेक्षा त्यांनी मालिकेतले अभंग पाहिले पाहिजेत. भांडवल असलं पाहिजे. टाळकऱ्याचं भांडवल म्हणजे स्वर तर आहेच, पण टाळकऱ्याचं दुसरं भांडवल म्हणजे पाठांतरसुद्धा आहे, पाठांतरसुद्धा आहे. पाठांतर असलं पाहिजे. मला दुर्भाग्याने सांगावं लागतं की आता पाठांतर थोडं कमी होत चाललं आहे, कमी होत चाललं आहे, कमी होत चाललं आहे. पाठांतर कमी होणं चांगलं नाही. पाठांतर असलं पाहिजे, प्रमाण पाठ असले पाहिजे, किमान प्रमाणात तरी पाठ असले पाहिजेत ना. जाऊ द्या पण प्रमाणात तरी पाठ असले पाहिजेत. आमचे वैकुंठवासी अण्णा म्हणायचे, कोण अण्णा? जगन्नाथ अण्णा पवार. ते असं म्हणायचे की गाथाचा गाथा पाठ ते पूर्वीचे टाळकरी, पूर्ण गाथा पाठ ते टाळकरी, बरं का? टाळकरी कसे असायचे? पूर्ण गाथा पाठ ते टाळकरी, फक्त प्रमाण पाठ ते कीर्तनकार. ज्यांच्या काहीच पाठ नाही ते दिंडी चालक असं म्हणायचं. आणि म्हणून पाठांतर अत्यंत महत्त्वाचं आहे. गायनाचं भांडवल आहे स्वर, गायनाचं भांडवल आहे पाठांतर. मृदंगाचं भांडवल आहे बोल, आणि ते वापरण्याचं ज्ञान हे त्याचं भांडवल आहे. स्वयंपाकाचं सुद्धा भांडवल आहे. स्वयंपाक करण्यासाठी भांडवल वापरताना महाराज म्हणतात काय काय असलं पाहिजे? उदक अग्नी धान्य झाला घडे पाक, उदकाने झाला झाडाची वाट. एका विना एक कामानो हे, एका विना एक कामानो हे, एका विना एक कामानो हे, एका विना एक कामानो हे. स्वयंपाक बनवायचा असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. उदक म्हणजे पाणी असलं पाहिजे, धान्य असलं पाहिजे आणि अग्नी असला पाहिजे. उदक, अग्नी आणि धान्य झाल्या घडेपाक. एका विन एक कामा नये. फक्त पाणी आहे, अग्नी आहे, धान्य नाही, स्वयंपाक होणार नाही. धान्य आहे, पाणी आहे, अग्नी नाही, स्वयंपाक होणार नाही. या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि त्या वापरायच्या कशा हे सुद्धा महत्त्वाचं. हे सुद्धा भांडवलच आहे त्याचं, हे सुद्धा भांडवल आहे. वापरायचा कसं हे सुद्धा समजलं पाहिजे. दृष्टांत सांगितला जातो. पुरणाच्या पोळ्या करायच्या होत्या आणि पुरणाच्या पोळ्या त्या पुरीला काही येत नव्हत्या, बिचारीने शिकल्या नव्हत्या, मायेने तिने शिकवल्या नव्हत्या तिला. आणि पुरणाच्या पोळ्या कशा करायच्या तुमच्यासाठी सांगतो. एका म्हातारीला तिने विचारलं आणि त्या म्हातारीने सांगितलं, बाई पुरणाच्या पोळ्या करायच्या असतील ना तशी डाळ शिजू घातली पाहिजे. म्हटलं हे मला माहीत आहे आजीबाई, ते डाळ शिजताना जास्त शिजू द्यायची नाही, ती फक्त बोट चिपी झाली पाहिजे, हे माहीत आहे आजीबाई मला. मग ते खाली उतरलं पाहिजे तो गंज, म्हटलं हे मला माहीत आहे. मग ते मिक्सरमधून काढलं पाहिजे किंवा वाटलं पाहिजे, म्हटलं हे मला माहीत आहे, हे मला माहीत आहे. म्हटले मग कणिक भिजवली पाहिजे, म्हटले हे मला माहीत आहे. आता बुढी म्हातारी असा विचार करते, हे जर सगळं तुला माहीत आहे तर तू माझ्याकडे आली कशाला? तर मग शेवटी आजीने सांगितलं, एका हाती पुरणाचा गोळा घेतला पाहिजे, म्हटलं हे मला माहीत आहे. एका हाती कणिकचा गोळा घेतला पाहिजे, म्हटलं हे मला माहीत आहे. तुम्ही ऐकताय ना? पण हे गोष्ट नाही, हे दृष्टांत आहे. एका हाती कणिकचा गोळा घेतला पाहिजे, एका हाती पुरणाचा गोळा घेतला पाहिजे आणि कणिकचा गोळा पुरणाच्या गोळ्यात घातला पाहिजे
आणि पुरणाची पोळी केली पाहिजे. माहीत आहे आजीबाई जाय मर म्हटले, माहीत आहे का? भांडवल म्हणजे हे करण्यासाठी सुद्धा भांडवल. खरं सांगू का तुम्हाला, मला असं वाटतं की एखादा प्रसंग सांगण्यासाठी सुद्धा भांडवल पाहिजे महाराज. तो प्रसंग सांगण्यासाठी सुद्धा भांडवलाची गरज आहे. जसा प्रसंग असेल तसा तो सांगितला गेला पाहिजे. प्रसंग जर छत्रपतीचा असला तर तसा स्वर असला पाहिजे, आणि प्रसंग जर सुदामजीचा असला तर स्वर तसा असला पाहिजे. छत्रपतीचा प्रसंग असला तर कसं सांगितलं पाहिजे? मग निघाले बुवा ते, मग ते पन्हाळ गडावर होते आणि मग जरा अडचणीतच सापडले नाही का, आणि मग ते विशालगड होता म्हणे, आणि ते त्यांना जायचं होतं तिकडे, मग ते काय असं सांगितलं पाहिजे. मग ते बाजीप्रभू होते म्हणतात कुणीतरी, आणि त्याने त्या 2 पालख्या घेतल्या आणि ते तारीख निवडली 12 जुलै 1660. आषाढ शुद्ध पौर्णिमा होती, गुरुवारचा दिवस होता. मग तो वेळा जवळजवळ येत चालला होता, आणि मग ते वेळामध्ये असं सांगायचं नाही. छत्रपती सांगणार काय ते काय छत्रपती असं सांगितले पाहिजे. जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं, लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं. अरे देशापायी सारे विसरू, माया ममता नाती, आणि शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, असं सांगितलं पाहिजे. छत्रपतीचा प्रसंग सांगण्याचंही भांडवल आहे, आणि सुदामजीचा प्रसंग सांगण्याचंही भांडवल आहे. मला एवढ्यावर थांबायचं नाही. स्वयंपाकाचंही भांडवल आहे. तसं पुढे सांगू द्या, भांडणाचं सुद्धा भांडवल आहे. भांडणाला सुद्धा भांडवल पाहिजे महाराज, कुणालाही भांडता नाही. ते एक स्वतंत्र पद्धत आहे भांडण्याची. नळावरचं भांडण आहे का तुम्ही? बापरे. आणि भांडणाचं भांडवल आहे, किमान 5 मिनिट तरी शिवी डबल नाही आली पाहिजे. शिवी डबल नाही आली, 5 मिनिट तरी अशी डबल शिवी नाही आली पाहिजे. आणि ते काय असं भांडण आम्ही असं नाही, असं जोरात असलं पाहिजे, ते भांडण आहे. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी माय रंगती झाली, दासी जनी हे घाली. जनी उभी राहुनी अंगणी, पुढे शिव्या देते दासी, दाशी जनी शिव्या देते दाशी जनी. शिव्या, भांडण 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 भांडणाचं भांडवल आहे. आणि मला असं वाटतं की जनाबाई देवाला भांडत होती, आणि जनाबाई भांडत असताना सुद्धा देवाला त्या शिव्या गोड लागत होत्या. प्रेमानं असतील ना महाराज तर शिव्याही गोड लागतात, आणि प्रेम नसेल ना तर चांगलं बोलणं सुद्धा गोड लागत नाही. जनाबाईला प्रभू म्हणत होते, ज्याने आणखी 2-4 येऊ दे, खूप मस्त शिव्या देता येतात तुला. खरं म्हणजे तुझ्या भजनापेक्षाही तुझ्या शिव्यामध्ये काही वेगळा रस आहे, आणि आणखी 2-4 येऊ दे. याचा अर्थ हे भांडण आहे, आणि त्या ठिकाणी शिव्या दिल्या जातात. त्याच्यासाठी सुद्धा भांडवलाची गरज आहे. भांडणासाठी सुद्धा भांडवल पाहिजे. भांडवल पाहिजे. बघा तुम्ही, त्याचं भांडवलसुद्धा आहे बरं का. भांडणाचं भांडवल सांगू का? खेडिया माझी हनुम्या शहाणा,
खेडिया माझी एक हनुम्या शहाणा, तो न पडे काम वासनी रे, कामची नाही तेथ क्रोधची कैसा, आणि तेथे कैसे भांडण. हे भांडणाचं भांडवल आहे. इच्छा, तेथ इच्छा ही कुमारी झाली. इच्छा हे पहिलं भांडवल. इच्छा पूर्ण नाही झाला की क्रोध, नाही का, आणि क्रोध पूर्ण खऱ्या अर्थाने तो क्रोध, नाही का, इच्छा, नाही का, काम म्हणजे इच्छा. इच्छा पूर्ण नाही झाली की माणसाला क्रोध येतो, आणि क्रोधातून जे निर्माण होते त्याला भांडण म्हणतात. म्हणून खेडिया माझी एक हनुमिया शाना, तो न पडे काम वेसनी रे, कामची नाही तेथे क्रोधची कैसा, आणि तेथे कैसे भांडण रे. भांडण, भांडणासाठी सुद्धा भांडवलाची गरज आहे. व्यवसायासाठी सुद्धा भांडवलाची गरज आहे. मला सांगू द्या, परमार्थासाठी सुद्धा भांडवलाची गरज आहे. विठाला विठाला कुंडली गवरदा माऊली ज्ञानेश्वर हो. आता पुढे ऐका. भांडवल स्वतः कमावणारे आणि त्याच्यावर आपला व्यवसाय करणारे हे भांडवलदार वेगळे, हे व्यवसायी वेगळे. आणि दुसरं एक भांडवल की जे आपल्या वडिलाकडून आलेलं भांडवल आणि खऱ्या अर्थाने ते जपणारे आणि ते वाढवणारे, हे एक व्यवसाय करणारे. आपणच कमवायचं, आपणच वाढवायचं, हाही एक व्यापारच आहे, हे एक भांडवलच आहे. पण आपल्या वडिलाने कमवायचं आणि आपण ते घालवायचं नाही, नाही, आपण ते वाढवायचं आणि वाढवल्या नाही गेलं तरी चालेल, पण टिकवायचं. वडिलाकडून आलेलं भांडवल जो टिकवतो ना, तोच खरा मुलगा आहे. वडिलाकडून आलेली संपत्ती जो टिकवून ठेवतो ना, तोच खरा मुलगा आहे. वडिलाकडून आलेली संपत्ती टिकवतो तो खरा मुलगा आहे. त्यालाच मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार आहे, लक्षात ठेवा. म्हणून हे भांडवल आहे. काही भांडवल स्वतः तयार होतं, काही भांडवल आपल्याला आपल्या पूर्वजाकडून भेटत असतं. भिकाजी महाराज माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. आम्ही आळंदीला गेलो. पहिल्यानेच गेल्यानंतर आम्ही सप्त्याला गेलो एका ठिकाणी. बारामती भागामध्ये शहापूर नावाचं गाव आहे, तिथं सप्त्याला गेलो. आणि खरं म्हणजे खायचीच व्यवस्था होत नव्हती महाराज. जलाराम तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. जलाराम माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे महाराज. जलारामची एक पोळी भेटत होती, एवढासा शिरा आहे ना, आणखी काय, एवढासा भात, आणखी हे काय कढीवाले इथंच आहे, कढी भेटत. ते असं हातावर घ्यायचं, तो भात घ्यायचा, त्याच्यात कढी टाकायची भाऊ, आणि ते सगळं खाल्ल्यानंतर कढी प्यायची आणि तो शिरा नंतर खायचा. झाला दिवस. मंडई धर्मशाळेमध्ये 2 तास पहारा द्यायचा. मग कधी 12ने कधी रुपया भेटत होता, त्याचे शेंगदाणे घ्यायचे, झाली रात्र. अशी परिस्थिती होती त्या ठिकाणी. आणि नेमका त्यावेळेस सप्ताह लागला आम्हाला. म्हटलं चला हे तर भागील, म्हणून आम्ही ते शहापूर गावाला गेलो. आणि तो रस्ता वारकऱ्यांचा रस्ता होता, वारकऱ्यांचा रस्ता. महिन्याचे वारकरी त्या रस्त्याने पंढरपूरला जात होते. या पोरांना जरा सांगा, ते तुम्ही भिंतीसाठी आणले, असे सोंग नका करत जाऊ, व्यवस्थित करत जा. ते आणले की ते तेवढं पार्ट झालं की त्याला असं वाटते आपलं कामच नाही आता. सरळ बसा रे. आणि ऐका, तो सप्ताह झाल्यानंतर घरी येण्याचा विचार झाला की आता निघून जायचं घरी. खरंच बघा राजूभाऊ, आणि घरी यायसाठी सप्ताह झाल्यावर घरी जायचं आणि आपलं राहायचं असा विचार केला होता. शेगावची संस्था झाली होती, थोडंफार कुठंतरी कीर्तन करून यायचं, तिथंच कुठंतरी पुजारी राहू असं वाटलं. भाऊनीसुद्धा म्हटलं होतं की तू इथं थांबून जा.
थांबू तिथं असं वाटलं. पण ज्या वेळेला आम्ही संध्याकाळच्या वेळेला असं फिरायला गेलो आणि एका चिंचीखाली एक वारकरी बसले होते. चिंचीखाली बसले होते. पडशी होती, पडशी. पडशी तुम्हाला समजते, तुम्हालाही समजते. गोपाळ तुला समजते का पडशी? पडशी अशी डोक्यावर घ्यायची असते, खांद्यावर घ्यायची असते. पडशी पडशी होती. आणि ती पडशी मला आठवते ते अजून. असं घोंगडं टाकलेलं, अशी पडशी ठेवलेली, इथं पताक ठेवलेली त्याला टेकून आणि असे खेटून ते वारकरी बसले होते. वारकरी आहेत म्हणून दर्शन घेतलं आणि समोर आम्ही बसलो. बसल्यानंतर त्यांना काही प्रश्न विचारले, गप्पा मारल्या आणि विचारलं की बाबा वारी? म्हटले हा. किती वर्षापासून? नाही 22 वर्षापासून. आणि कोणची वारी? म्हटले सतत वारी. फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी, नाही तर सतत वारी. फक्त अक्षय तृतीयेच्या घरी, नाही तर सतत वारी. वद्यवारी, वद्य एकादशी आळंदीला आणि शुद्ध एकादशी पंढरपूरला. बस ही वारी 22 वर्षापासून. म्हटले हां. काढून दिलंय घरून? कोणी बोललंय तुम्हाला? मुलाने काही शिव्या दिल्यात? सून काही बोलली? म्हटले कोणीच नाही बोललं. मग हे वारी करताय का? गरिबी म्हणून, भिकारी म्हणून? ते म्हटले पोरो, तुमचा भ्रम राहू नये म्हणून सांगतो. 250 एकर जमीन आहे. 250. 150 एकर ऊस असतो. आणि बाबा खोटं? पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो खोटं नाही. 250 एकर जमीन आहे, तरी वारी? इतकी जमीन भारी तरी वारी? म्हटले हां. याचं कारण काय? त्यांनी सांगितलेलं कारण सांगतो तुम्हाला. माझे वडील वारकरी, आम्ही 2 भाऊ. जाताना आम्ही दोघंही जण वडिलाच्या समोर बसलेले असे बाजूला. वडिलाच्या उशाशी पताका ठेवलेली. आणि वडिलाने विचारलं का रे जमीन सांभाळणार? म्हटले सांभाळणार. जमीन देते लोक मी तुम्हाला, तशी जमीन जशी तुम्हाला सांभाळण्यासाठी देतो, तशी हातात पताका घेतली आणि माझ्या हातात दिली. ही सुद्धा तुम्ही सांभाळली पाहिजे. माझ्या वडिलाचा 13वा झाला तेव्हापासून खांद्यावर पताक घेतली. आज फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी जातो, सतत वारी करतो. हे भांडवल आहे. कोणाकडून आलेलं? वडिलाकडून आलेलं भांडवल आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे एखादा व्यवसाय आणि व्यापार करायचा असेल, भांडवल जर जमा करायचं असेल तर तसं होत नाही. प्रपंचातल्या भांडवलासाठी सुद्धा कष्ट करावे लागतात. खूप कष्ट असतात. त्यासाठी सुद्धा आयतं नाही भेटत. आजपर्यंत कोणाला भेटलं नाही, आपल्याला कसं मिळेल? तुम्हाला सांगतो, पेरणी केल्याशिवाय त्या ठिकाणी उगवत नाही. उगवल्याशिवाय मोठं होत नाही. मोठं झाल्याशिवाय दाणे येत नाहीत. दाणे आल्याशिवाय घरी येत नाहीत. कष्ट करावे लागतात. खूप कष्ट करावे लागतात. त्यावेळेला प्रपंचातलं भांडवल, त्या ठिकाणी व्यवसाय, तो नफा आपल्याला दिसतो. तसं महाराज म्हणतात की देवा, आमच्या पूर्वजाने सुद्धा यासाठी खूप कष्ट केले. खूप कष्ट केले. आणि काय काय कष्ट केले? अभंगाच्या दुसऱ्या माझ्या वडील उपवास पाळणे, राखीला दारवंता. हो उपवास पाळणे, राखीला दारवंता. उपवास पाळणे, राखीला दारवंता. हो उपवास पाळणे, राखीला दारवंता. गेला भगवता आम्हाला, गेला भगवता
महाराज पुढे. बरीचशी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे भाऊ इतके महाराज लोक आहेत, एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं विसरून राहील, इतके आहेत. आणि ज्याचं विसरून राहील ते माझी तारीख घेणार नाहीत. इतकी सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्यावर सगळ्यांचं प्रेम आहे. आणि हे भांडवल जमा करण्यासाठी आम्ही काय केलं, उपवास केला, पारणं केलं आणि तुझा दारवंटा झिजवला, तुझा दारवंटा केला. याचा अर्थ असा आहे की खरं म्हणजे आपण आपल्या पूर्वजांचे कष्ट जर आठवले तर आपल्या लक्षात येईल की आपला प्रपंच तसा उभा राहिला नाही. आपल्या पूर्वजांनी यासाठी फार मोठे कष्ट केले. प्रपंचामध्ये जर कष्ट असतील महाराज तर परमार्थामध्ये सुद्धा कष्ट आहेत. उपवास, पारणे, नाही का, राखीला दारवंटा आणि भोगवटा कोणासाठी केला, भोगवटा आम्हा लागी. हो. आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगतो की हे तुम्ही कशासाठी करताय असं जर बापाला विचारलं तर बापाचं उत्तर असते की हे माझ्या पोरासाठी करतो. असंच ना, बापाचं उत्तर काय असते, हे कशासाठी. आता खरं सांगा, 50 नंतर कष्ट कशासाठी, पोरासाठीच ना. आणि 60 नंतर नातवासाठी. आता काय 60 नंतर काय राहते हो माणसाचं. समजा त्याने जर मंदिरातच राहिलं तर काय बिघडते, पण 60 नंतरही हे तिथून डोकं काढत नाही. याचं कारण काय, नातवासाठी. हे कोणासाठी असं जर विचारलं तर आपण म्हणतो नातवासाठी. कोणासाठी हे कष्ट आपण म्हणतो, मुलासाठी. कोणासाठी हे कष्ट आपण म्हणतो, पुढच्या पिढीसाठी. कोणासाठी कष्ट हे आणखी दुसऱ्या पिढीसाठी. हे जसं आपण सांगतोय ना तसं तुम्हाला सांगतो, महाराज म्हणतात आमच्या पूर्वजाने हे कष्ट केले कशासाठी, फक्त सेवेसाठी, फक्त सेवेसाठी. तुझी चरणसेवा साधावया पांडुरंगा, किंवा साधावयास ना, साधावया पांडुरंगा, पांडुरंगा. तुझी चरणसेवा पांडुरंगा, पांडुरंगा. हे पांडुरंगा, हे सगळे उपवास कोणासाठी, फक्त तुझी सेवा घडण्यासाठी. शिवजा उपवास पारणे राखीला दारवंटा, कशासाठी, केला भोगवटा आम्हा लागी. तो कशासाठी, फक्त तुझी सेवा घडण्यासाठी. तुझी चरणसेवा पांडुरंगा. आणि ही आमच्या वडिलाची रीत आहे, माझ्या वडिलाची मी राशिका देवा आणि तुझी चरणसेवा पांडुरंगा. वडिलाची ही रीत आहे. आता भाव असा आहे की वडील कोण बुवा, वडील कशाला म्हणतात. वडिलाची व्याख्या सांगत असताना काय सांगितल्या जाते ज्ञानेश्वरीमध्ये, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त आणि अनुष्ठाने जगा देत वडील जे. वडील जे आपल्या कृतीने आपलं जीवन समाजासमोर ठेवतात ते वडील. आणि जेथ वडील जे करती तया नाम धर्म ठेविती, एर अनुष्ठिती सामान्य सकळ. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्ततेव इतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. याला वडील म्हणतात. जे आपल्या कृतीने आपलं जीवन आपल्या मुलांच्या समोर ठेवतात ते वडील. आपल्या मुलाने आपलं दर्शन घ्यावं असं वाटत असेल, आपल्या मुलाने आपलं दर्शन घ्यावं असं वाटत असेल तर आपण सुद्धा आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं पाहिजे का नाही. आपल्या मुलाने आपलं दर्शन घ्यावं असं वाटत असेल तर आपण सुद्धा आपल्या मुलांच्या देखत आपल्या मायबापाचं दर्शन घेतलं पाहिजे. त्याला वडील म्हणतात, त्याला वडील म्हणतात. आपल्या मुलाने संध्याकाळी फुटाणे खाऊ नये. संध्याकाळचे फुटाणे समजतात का नाही तुम्हाला, अरे समजतात, वा रे वा. आपल्या मुलाने संध्याकाळी फुटाणे खाऊ नये असं जर वाटत असेल तर शहाण्या बापाने आपल्या मुलाच्या देखत बिडी सुद्धा ओढायची नाही. त्याला वडील म्हणतात, त्याला वडील म्हणतात. आपली ही परंपरा अशी चालत राहावी असं वाटत असेल तर खऱ्या अर्थाने वडिलांनी सुद्धा ती परंपरा चालवली पाहिजे. मला आठवते, मला म्हणजे परंपरेने सांगितल्या जाते की खऱ्या अर्थाने असे काही महात्मे झालेत महाराज की त्यांची परंपरा आजही लोक चालवतात. परंपरेला फार मोठं महत्त्व आहे. आपला विषय असा आहे की वडील कशाला म्हणतात, वडील कशाला म्हणतात त्याची व्याख्या झाली.
मग जगद्गुरू तुकोबा यांचे वडील कोण? बोलोबा हे तर वडील आहेतच, पण महाराज आणखी एक परंपरेने वडील मानतात. परंपरेने महाराजांचे पहिले वडील म्हणजे प्रल्हाद, पूर्वी जो प्रल्हाद. महाराजांचे दुसरे वडील म्हणजे अंगद, तोची झाला अंगद. महाराजांचे तिसरे वडील म्हणजे उद्धव. महाराजांचे चौथे वडील म्हणजे नामदेवराय. आणि महाराज हे पाचवे, हे त्यांचं लेकरू. काय रीती होती बा या लोकांची? तुमच्या वडिलाची रीती काय? काय रीती आहे तुमच्या वडिलाची? महाराज म्हणतात, काही मागणे अमानुषित काही मागणे अमानुषित काही मागणे अमानुषित काही मागणे अमानुषित वडिलाची रीत जाणत असो वडिलाची रीत जाणत असो वडिलाची रीत जाणत असो वडिलाची रीत जाणत असो काही मागणे अमानुषित वडिलांची रीत जाणत असो वडिलांची रीत जाणत असो काही मागणे अमानुषित वडिलाची रीत जाणत असो वडिलाची रीत जाणत असो. झालंय 5 मिनिटात 10 मिनिटात थांबणार आहोत आपण. ही आमच्या वडिलाची रीत आहे. आमच्या वडिलाने देवापुढे सुद्धा काही मागितलं नाही. प्रल्हादजीवर ज्यावेळेला भगवान प्रसन्न झाले त्यावेळेला प्रल्हादजीला म्हटलं की तुला काय पाहिजे ते मागून घे. प्रल्हादाने काय मागावं महाराज? तुला काय पाहिजे ते मागून घे, मी तुला द्यायला तयार आहे. त्यावेळेला प्रल्हादजी म्हणतात की देवा, मला जर काही द्यायचं असेल ना तर कोणापुढे मला मागण्याची इच्छा होऊ नये हेच दे. नच भृत्या सवय वणिक असं म्हणतात. मी भृत्य आहे, मी वणिक नाही, मी व्यापारी नाही. मी जर सेवक असेल तर मला तुला काही मागायचं नाही. खऱ्या अर्थाने मागितलं तर मी व्यापारी होईल. आणि ती आमच्या वडिलाची रीत आहे. सज्जनानो, जगद्गुरू तुकोबारायांचे हे वडील आहेत. खरं म्हणजे महाराजांचे हे वडील आहेत आणि हेच खरी वडील आहेत. तुमचं भाग्य आहे दोघांचंही. तुमचं भाग्य आहे की खऱ्या अर्थाने हे तुमचे जे वडील आहेत हे तुमचे प्रपंचातलेही वडील आहेत आणि परमार्थातले वडील. परमार्थातले वडील अनुष्ठाने जगा देत वडील ते परमार्थातले वडील आहे. आणि त्यांची परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे. माझ्या वडिलाची मी राशी. खरं सांगा भाऊ, गोकुळ भाऊ कोणचे यातले? तुम्ही. आणि अंबादास भाऊ. आता गोकुळ कोण अंबादास कोण आम्हाला लवकर लक्षातच येत नाही. खरं सांगा, तुमचं खरं भांडवल काय, खरा नफा काय? मला असं वाटतं की त्र्यंबकेश्वरची वारी हे तुमच्या वडिलाची परंपरा आहे. आळंदीची वारी हेच तुमच्या वडिलाची परंपरा आहे. पंढरपूरची वारी हेच तुमच्या वडिलाची परंपरा आहे. आणि मला असं वाटतं ही परंपरा चालवणं हेच तुमची मिराशी आहे. हीच तुमची संपत्ती आहे. ही संपत्ती, हीच मिराशी आहे. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. खरं सांगा अंबादास भाऊ, समजा जर हे केलं नसतं तर आबा तिथून स्वप्नात आले असते तुमच्या. एखाद्या वेळेला स्वप्नातसुद्धा एखादी काठी दिलीच असती तुमच्या पाठीत ठेवून, का गेला नाही त्र्यंबकेश्वरला, आहे ना? म्हटलं असतं का गेला नाही लेखा त्र्यंबकेश्वरला. मग ते कसं बोलत होते हे मला कीर्तनात बोलता येत नाही, असं बोलायचे महाराज. याचा अर्थ असा आहे की ही तुमची खरी संपत्ती आहे. मिराशी म्हणजे संपत्ती. ही तुमची खरी परंपरा आहे. आणि म्हणून तुमच्या वडिलाची मिराशी तुम्ही चालवताय. माझ्या वडिलाची मिराशिका देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. आमच्या वडिलाने, आमच्या श्रीधर महाराजांनी उपवास पारणे राखीला दारवंटा आणि केला भोगवटा आम्हा लागी. त्यावेळेची वारी, त्यावेळेच्या पंक्ती, त्यावेळेची दिंडी फार कठीण प्रसंग होता. आता मात्र दिंडी वाऱ्याचं फार स्वागत आहे. तुमचं खूप स्वागत झालं गावागावामध्ये, नाही का?
हा रथ, चांदीचा रथ पाहिल्यानंतर लोक गोळा होत होते. मला असं वाटतं की हा भोगवटा आमच्यासाठी आमच्या वडिलांनी केला आणि त्यांनी मात्र हे सगळं करण्यासाठी उपवास सहन केले. आता पुढचा विषय असा आहे, एकदा भजन करूया. विठोबा रखुमाई, 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 विठोबा महाराज देवाच्या समोर उभे आहेत. मला तर असं वाटतं की महाराज या अभंगातून भांडतायत. महाराजांचं आणि देवाचं भांडण आपण पाहतो, काकड्याच्या अभंगामध्ये ते दिसते आपल्याला. महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, तुझे दाश करू आणि मागो खावया, आणि मागो खावया, धिक झाले दिले माझे, तुझे 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 धिक झाले माझे पंढरी राया. तुझे दाश करू मागो खावया, धिक झाले दिले माझे पंढरी राया. अधिक झाले माझे पंढरी राया. तुझे काय ग विठोबाचा तुझं म्हणावे, थोराच्या हा शुभाशुभ गुण तुम्हा थोराच्या, शुभाशुभ धर तुम्हा दोघाच्या धरे, शुभाशुभ धरे तुम्हा दोघाच्या धरे. काय म्हणावं तुला आता? एका काम एकाच्या घरी करायचं आणि खायचं दुसऱ्याच्या घरी. तुला लाज तर वाटली पाहिजे. तुझं काम करतो आम्ही दुसऱ्या घरी खायला पाठवतो नाही का? तुझे दास्य करू आणि का मागू खावया, धीक झाले जिने माझे पंढरी राया. धिक्कार वाटतो माझ्या जिन्यावर. काय काय विठोबा तुझं आता म्हणावे, काय म्हणायचं तुला आता? हे सगळं शांताकारम भुजगशयनं म्हणतो लेगा, आम्हाला खायला देत नाही, खायला देत नाही. दुसऱ्याच्या घरी पाठवतो जेवायला. आणि सज्जनानो, हे जसं भांडण आहे तसं या ठिकाणी महाराज शेवटी असं म्हणतात की देवा, माझ्या वडिलाची मिराशी मी चालवतो, तुझी चरणसेवा करण्यासाठी चालवतो. आमच्या वडिलाने, आमच्या बापदादाने यासाठी फार मोठे कष्ट केले. आमच्या बापदादाने हे कष्ट केले म्हणून हे सगळं आम्हाला भेटते. आणि एक लक्षात ठेव, आणि समजा हे सगळं आम्ही करत असताना, आम्ही तुझी एवढी सेवा करत असताना जर तू आमचा अव्हेर केला तर लाज जाईल कुणाची? आम्ही तुझं नामचिंतन करत असताना जर तू आमचा उद्धार नाही केला तर लाज जाईल कोणाची? गजेंद्र म्हणतो, तुझं नाव घेतल्यानंतर, नाव माहीत नाही कोण असेल तो ब्रह्मांड चालक, ब्रह्मांड चालक तर तूच आहेस ना. आणि मग तुझं नाव घेतल्यानंतर जर तू आमची सुटका करत नसेल तर लाज जाईल कोणाची? कोणाची लाज जाईल? आम्ही लेका सगळं वाटोळं केलं तुझ्यासाठी, आणि तू जर आमची इज्जत राखत नसेल तर लाज जाईल कोणाची? चोखोबाराईची बहीण म्हणते, लेका आमचा मालक पागल झाला तुझ्यासाठी, आणि अशा संकटाच्या वेळेला जर तू आमची मदत नाही केली तर लाज जाईल कोणाची? तुझी लाज जाईल ना, तुझी लाज जाईल ना. अरे सौभाग्यवतीचं पातळ फाटकं असलं म्हणजे लाज तिची जात नाही, मालकाची जात असते, लक्षात ठेवा. त्याला नाही म्हणत कोणी, त्याला म्हणते शरम नाही वाटत तुला, असं म्हणते ना, लाज जाईल कोणाची. आणि म्हणून खऱ्या अर्थाने महाराज शेवटच्या चरणामध्ये देवाला म्हणतो, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित. तुका मोकलेता लाज कोणा, तुका मोकले
राखीला दारवंता तुका मोकलीता लाज कोण तुका मोकलीता पद परणे राखीला दारवंता उपवासा कारणे राखीला माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली परंपरेने वंश परंपरेने आम्ही तुमचे दास आहोत आणि तुम्ही जर आमचा अव्हेर केला तर लाज तुझी जाईल देवा. आणि म्हणून तुझी लाज जाऊ नये याच्यासाठी आमची जी चरणसेवा आहे त्याचा तू स्वीकार करावा असा अभंगाचा भाव मी आपल्यासमोर ठेवला. या संबंध भक्ती फेरीचा आजचा हा समारोप आहे. 50 दिवस 150 गावामध्ये ही भक्ती फेरी फिरून आली. खूप चांगला सत्कार, खूप चांगला सन्मान या निमित्ताने त्या गावामध्ये या फेरीचा झाला. आणि मला खूप उपक्रम हा आवडला बरं का. अनोखा उपक्रम होता. मला असं वाटतं की असा रथ त्या गावामध्ये पहिल्यानेच गेला असेल. 200 गाव झाले, याच्यात 150 लिहिलेले आहेत. 200 झाले, हो 150 झाले, 200 झाले. आणि असा रथ पहिल्याने गेला असेल त्या गावात, पहिल्याने गेला. रथ पाहायला लहान लहान मुलं उड्या मारत येत असतील, भरपूर येत असतील. आणि म्हणजे खरं म्हणजे काय असते भाऊ, हे मनापासून करायचं असते नाही का, हे मनापासून करायचं असते. असा रथ बनवायचा असेल ना तो फक्त लाकडाने बनत नसतो, त्याच्यात जीव ओतावा लागतो, जीव ओतावा लागतो. आणि हा जीव पारमार्थिक जीव असला पाहिजे. माणसं जीव लावतात पण म्हशीला लावतात. आमच्याशिवाय दूधच देत नाही म्हणतात. म्हणजे म्हशीला म्हणतो मी बरं का. काही काही माणसं तर वारी सोडून देतात म्हशीसाठी. घरी येतात म्हशीसाठी, घरी येतात. म्हणजे हे म्हैस म्हणजे खरोखरची म्हैस बरं का, तुम्ही वेगळा अर्थ नका करू. म्हणजे असं म्हशीसाठी वारी सोडणारे लोक आहेत. म्हणजे मला असं वाटतं याला अंतःकरण पाहिजे, पारमार्थिक अंतःकरण पाहिजे एवढं चांगलं बनवण्यासाठी. बऱ्याचदा आम्ही पाहतो, आम्हाला बऱ्याच ठिकाणच्या व्यवस्था पटत नाही, पण काय करता, कारण त्याच्यात सगळं असते पण जीव नसतो. मला असं वाटतं की माऊलीची एक ओवी आहे. कोणची ओवी आहे? शृंगार केला पण कोणाचा? मृत जैसा शृंगारला, गाढव तीर्थी नाहनीला, आणि कडू दुधिया माखीला गुडे जैसा. काय करतात त्या कडी भोपळ्याला किती गुळामध्ये माखलं तरी? काय करतात त्या अलंकाराला जीव नसला तर? म्हणून जीव असला पाहिजे. कोणत्याही पारमार्थिक व्यवस्थेमध्ये जीव असला पाहिजे महाराज. तो जीव ओतणं अत्यंत महत्त्वाचा पाहिजे. आणि ते जीव खरं परंपरेने आपल्याकडे आलेला पाहिजे. लईच भागू भागू करतात तो माणसं. आता तरी महाराज जरा मोठे धुपटे देतात आपल्याला. आता तरी थोडे मोठे भेटतात धुपटं. एका ठिकाणी मी खूप दिवसाचं, त्या गावचं नाव नाही सांगत, त्या गावातले लोक असतील इथं म्हणून, एवढंसं धुपटं दिलं ते, एवढंसं म्हणजे दिलं तर ज्याचा अर्थ घेतात म्हणजे जीव असला तर माणूस काय ते एवढंसं दिलं. मी म्हटलं गाव यानं तोंड तरी झाकते का? याचा अर्थ असा नाही की त्याने काही दिलं पाहिजे. याचा अर्थ हा आहे
की परमार्थ करत असताना त्याच्यामध्ये प्राण असले पाहिजे. नाहीतर नाही का ते असं केलेलं काही चांगलं नाही. लग्नामध्ये कसे प्राण ओतताय तुम्ही, लग्नामध्ये कशा व्यवस्था करताय तुम्ही व्यवस्थित. एकही पाहुणा त्यातली व्यवस्था चांगली ठेवत नाही, पण व्यवस्था करतो आपण चांगली. आणि तरी म्हणून मला आपल्या कुटुंबाबद्दल खरंच अभिमान वाटतो, खरंच वाटतो. माझं येणं होईल न होईल, आमचा व्याप असल्यामुळे पुन्हा आणखी तारखेसाठी तुम्ही मागाल, पण माझं येणं होईल न होईल मला माहीत नाही. म्हणजे येत राहील मी, पण मला असं वाटतं की या कुटुंबाबद्दल सार्थ अभिमान या गोष्टीचा आहे की हे कुटुंब आजही परमार्थामध्ये आपले प्राण ओतते, जीव ओतून काम करते. असा रथ मला असं वाटते आपल्या परिसरातला, तालुक्यातला हा एखाद्या वेळेला पहिला रथ असेल की जो रथ श्रीधर महाराजांच्या नावाने बनला. अशी पालखीसुद्धा इतकी सुंदर पालखी तुम्ही बनवली. हीच परंपरा आपली भविष्यामध्येही चालत राहावी. नेहमी एक वाक्य बोलत राहतो भाऊ, मी नेहमी वाक्य बोलत राहतो की आमच्यावर प्रेम करणारी माणसं आमच्या डोक्यात बसतात, आमच्या डोक्यात. आमच्यावर प्रेम करणारी माणसं आमच्या डोक्यात बसतात, पण आमच्या संप्रदायावर प्रेम करणारी माणसं आमच्या मनात बसतात. लक्षात ठेवा. खरं सांग, आमच्या धर्मावर प्रेम करणारी श्रीमंत, तर आता आम्ही श्रीमंत जाऊ ना, आम्ही श्रीमंत जाऊ, आम्ही मस्त श्रीमंत आहोत आता, नाही का. अर्थात आमच्यावर प्रेम करण्याची काय गरज आहे सांगा. खा महाराज पोहे तुमच्यासाठी केले, तुम्ही नाही तर मग काय करायचं. आता काय करावं म्हणून काय आम्हाला खा मारतो तू, काय करावं म्हणते याचं. तुमच्यासाठी पोहे केले तुम्ही खात नाही तर मग काय करायचं. अरे म्हशीला चार बावा, काय करायचं. फक्त आमच्यावर प्रेम करणारी माणसं आमच्या डोक्यात बसतात, आमच्या धर्मावर प्रेम करणारी माणसं आमच्या मनात बसतात. तुम्ही पारमार्थिक आहात म्हणून आमच्या मनात आहे, आणि तुमचा जावईसुद्धा धर्मकार्य करतो म्हणून आमच्या मनात आहे. बघा खरंच आहे. तुमचा जावई आहेत ना, अंगठी माग आता घ्यावं लागेल, अंगठी घ्यावं लागेल. अंगठी आहे का, अंगठी हो नाही करावं लागेल ना आता. आहे हो, आहे अंगठी आहे. हां अरे मी मागतो ना त्याच्यावरचं मी नेऊन देतो त्याला, ते आता ते मागत नाही म्हणून हे देत नाही. तो ते मागतच नाही म्हणतात, पहिलेच म्हणतात ते मागत नाही. तुमची इच्छा असली तरी आता भेटणार नाही, आता मागतच नाही. पाव त्याच्याही पुढचं आहे आता आहे, फक्त आम्हाला मागू नका मग आता. असो, हा विनोद आहे. आमचे राजूभाऊ आमच्या मनात आहेत. त्याचं कारण राजूभाऊला आजपर्यंत जे धर्मकार्य आम्ही सांगितलं ते कधी त्यांनी टाळलं नाही, कधी टाळलं नाही. खरं म्हणजे माणसं सोबत असले पाहिजेत. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी असलं तरी सैन्य होतं ना, सैन्य होतं. अरे माझ्या जोग महाराजांचं जरी नाव असलं तरी पुढे बंकटस्वामी महाराज, मारुती महाराज, इगतपुरीकर महाराज आणि मामासाहेब होते ना. नाव जोग महाराजांचं, पण त्यांच्यासाठी चालवणारी ही सगळी मंडळी होती ना. सोबतची मंडळी अत्यंत महत्त्वाची असते. म्हणून आमच्यासोबत आमचे राजीव भाऊ झापर्डे नेहमी आमच्यासोबत असतात. अशा अर्थाने आपण सगळेजणं खऱ्या अर्थाने संप्रदायाची सेवा करूया, सेवा करू. आणि सेवा हे फल दिल्याशिवाय राहत नसते माझ्या दादांनो. आणि म्हणून या दिंडीसोबतसुद्धा बरेचसे वारकरी होते. नाही किती जणं होते, 25-30 जणं. हां आले काही गेले, पण असे येत राहिले. हो न जाणारे किती होते बरं, 14-15 जण डायरेक्ट तिथून. आणि इथंच जाणाऱ्याची यादी द्या बरं मालूम. बरं चला, नाही घरी कामं असतात काही, आणि म्हणून येता जाता राहिलेले वारकरी आणि कायमचे वारकरी यामध्ये होते. पुन्हा गड्या या सगळ्या तुमचं जे भक्ती फेरीचं मी अत्यंत मनापासून कौतुक करतो. असा संप्रदाय, अशीच परंपरा आबाकडून आली, बाबाने सांभाळली, आता पुढे तुम्हाला सांभाळायची आहे. आणि ते तुम्ही सांभाळसाल ही मला हमी आहे. त्याच्यापुढे तुम्ही सांभाळली की अशी पुढेही सांभाळणारी माणसं भेटतील. अशीची परंपरा भविष्यामध्ये सांभाळणारी भक्त मंडळी या कुळामध्ये जन्माला येऊ, ही श्रीधर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलिले पुरे
अपराध महाराज माझे तो नाही विचारिला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराज गावन ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज देव तुकाराम देव तुकाराम 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 पंढरगाव विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की समर्थ